तुझाच परी मी घे घे माझी तन मन धन ही वाचा, तन मन धन ही वाचा. पाप मुक्त तू केले मजला, पाप मुक्त तू केले मजला. मज तू निधी करुणेचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तई कृत शुभवर्तमानाच्या अध्याय 11 व वचन 25 मध्ये आम्ही असे वाचतो. त्यावेळी येशू असे बोलू लागला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करीतो, कारण ज्ञानी व विचारवंत त्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तो बाळकास प्रगट केल्या. प्रभू येशू ख्रिस्त देव त्याचे चरित्र कार्याच्या विषयीच्या ज्ञानाला समजवण्याविषयी समजावित आहे. देवाविषयीचे ज्ञान प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये प्रगट आहे, कारण देवाने ते त्यांच्यावर प्रगट केले आहे. पापाचा हा परिणाम आहे. देवाचा क्रोध तर लोकांच्या सर्व अभक्तीवर व अधार्मिकतेवर स्वर्गातून प्रगट होतो, कारण ते सत्याला अधार्मिकतेत दाबून ठेवतात. देवाचे न पाहिलेले गुण अर्थात त्याचे सनातन सामर्थ्य आणि देवत्व जगाच्या सृष्टीच्या समयापासून त्याच्या कृत्यांच्याद्वारे पाहण्यात येतात. पापापासून मनुष्याला वाचवण्यासाठी देवाने आपल्या सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्ताला प्रगट केले. देव स्वतः देहधारी झाला. निर्दोष आणि निष्कलंक होऊनही मनुष्य जातीच्या पापाचे ओझे स्वतः उचलून वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला बलिदान करून मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो देवापासून पापाची क्षमा त्याला मिळावी आणि तारण पावो. स्वार्थेचा हा सरळ, साधा आणि गंभीर संदेश अनेक ज्ञानांच्या समजापलीकडील आहे, परंतु ते बालकाप्रमाणे शुद्ध आणि नम्र हृदयाने ऐकतात व स्वार्थेवर विश्वास ठेवतात. आपण पण बालकासमान हृदय मिळून स्वार्थेवर विश्वास ठेवावा. देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे. प्रभु मी कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा.